शॉटगन खड़े खड़े एक गोली मार रेडी पेश कर फायर फिर मार पेश कर फायर त्यांना मी माझ्या धुळे तालुक्याच्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या बदाने परिवाराच्या नगावच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक यांच्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक यांच्या निधनाने डोंगर दर्यातील सर्वसामान्य, उपेक्षित व आदिवासी जनतेसाठी आयुष्यभर झटणारा एक लोकनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, असे भावोत्कट विधान आज राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. माजी मंत्री स्वर्गीय सुरूपसिंग नाईक यांच्यावर आज नवागाव, नवापूर येथे शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपस्थित राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले. त्याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री रावल बोलत होते. यावेळी गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित, खासदार गोवाल पाडवी, आमदार शिरीष कुमार नाईक, माजी जिप अध्यक्षा रजनी नाईक, आमदार अमरीश पटेल, राजेश पाडवी, आमशा पाडवी, राम भदाणे, श्रीमती मंजुळा गावित, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, केसी पाडवी, पद्माकर वळवी, माजी आमदार कुणाल पाटील, शरद पाटील, माजी आमदार शरद गावित, निर्मला गावित, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, गटनेता नरेंद्र नगराळे, उद्योगपती मनोज रघुवंशी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला जनसमुदाय आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होता. आदिवासी विकास, सामाजिक न्याय आणि दुर्गम भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. सत्तेच्या पदांवर असतानाही सामान्य माणसाशी असलेली त्यांची नाळ कधीच तुटली नाही. त्यांची साधी राहणी, स्पष्ट भूमिका आणि माणुसकीची जाण यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेता म्हणून ओळखले जात होते. स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी घनिष्ठ व जिव्हाळ्याचे संबंध होते. हे नाते त्यांनी केवळ एका पिढीपुरते न ठेवता पुढील पिढीशीही आत्मीयतेने जपले. त्यांच्या व्यक्तिमत्वातील आपुलकी, स्नेह आणि माणुसकीची हीच खरी ओळख होती. स्वर्गीय सुरूपसिंगजी नाईक यांच्या निधनाने नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांप्रती मनःपूर्वक सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. याप्रसंगी उपस्थित गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित, खासदार गोवाल पाडवी, आमदार अमरीश पटेल, राजेश पाडवी, आमशा पाडवी, राम भदाणे, श्रीमती मंजुळा गावित, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, केसी पाडवी, पद्माकर वळवी, माजी आमदार कुणाल पाटील, शरद पाटील, माजी आमदार शरद गावित, निर्मला गावित, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, गटनेता नरेंद्र नगराळे, उद्योगपती मनोज रघुवंशी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला जनसमुदाय आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होता. आज एक सूर्याचा अस्त झाला. राजकारणातील पितामह आदरणीय लोकनेते सुरूपसिंगजी नाईक साहेब हे आज तुमच्या आमच्यात नाही. फार दुःख आहे, फार वेदना होतात की या नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा एकत्र असताना या नेत्याने सगळ्यांना घडवलं. असा कुठला
आज राजकीय क्षेत्रामधले कुठला नेता नाही, कुठला कार्यकर्ता नाही की ज्यांना नाईक साहेबांनी घडवलं नाही. धुळे नंदुरबार जिल्ह्यावर अबाधित लोकांच्या मनावर राज्य करणारा आमचा एक नेता हरपला आहे. एक पितृतुल्य आमचं आज आमचं नाही आहे. आणि फार वेदना आहे. एक इतिहास साहेबांनी केला म्हणजे आमच्या सध्या हजारो तरुणांना त्यांनी घडवलं. सर्वसामान्यांना बरोबर घेऊन चालणारा आमचा नेता होता आणि आज ते आमच्यात नाही. फार वाईट वाटतं. कारण माझ्या राजकीय जीवनामध्ये 1998ला जेव्हा मी राजकारणात आलो, जिल्हा परिषद सदस्य झाला, तेव्हापासून आजपर्यंत साहेबांचा आशीर्वाद हा सदैव आमच्याबरोबर राहिला. गावी परिवारावर राहिला, आमच्यावर राहिला. आणि ते पितृतुल्य हरवणं दुःख आहे. पण या दुःखातून सुद्धा त्यांच्या परिवाराला आम्हाला सगळ्यांना लोकांचं सांभाळण्याची शक्ती सामर्थ्य देव. आणि हा इतिहास पुन्हा होणार नाही. साहेबांना परत येणार नाही. साहेबांनी जे केलं ते शब्दात मांडण्या इतकं नाही हो. साहेब फार मोठं होते, फार म्हणजे फार मोठं. ज्यांना समजला तो साहेब होता, ज्यांना नाही समजला तो फक्त स्वरूपसिंग नाईक होता. ज्यांना समजलं ते पितृतुल्य होते. आणि अशा व्यक्तीला आज जिल्हा मुकला. त्यांनी पाहिला पुस्तकं दिली गेली पाहिजे असे मी इच्छा व्यक्त करतो. थोरात साहेबांनी सांगितलं की त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये, स्वरूपसिंग नाईक साहेबांनी काँग्रेस पक्षामध्ये अनेक खाते सांभाळले. आदिवासी विकास होतं, त्याचबरोबर वन खाता, परिवहन, सार्वजनिक बांधकाम असं अनेक खाते होते. नवापूर तालुक्याला साखर कारखान्यापासून MIDC पासून आणि आदिवासी समाजासाठी खास करून न्याय देण्याचा भरपूर प्रयत्न केले. निश्चितपणे खानदेशचे भीष्म पितामह, काँग्रेसचे भीष्म पितामह उत्तर महाराष्ट्रातले, आज आपण त्यांना गमावलं आहे. पण युवा खासदार म्हणून मला निश्चितपणे आठवण आहे जेव्हा आम्ही खासदारी नव्हतो, वडील आमदार असताना नंदुरबार काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. एक माणिकराव गावित साहेबांमुळे आणि दुसरं स्वरूपसिंग नाईक साहेबांमुळे. आणि निश्चितपणे स्वरूपसिंग नाईक साहेबांनी काँग्रेसमध्ये जन्म घेतला आणि शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहिले. आणि खरं काँग्रेसचे प्रत्येक कार्यकर्त्याला आज दुःखाचं डोंगर कोसळून आलं आहे. निश्चितपणे स्वरूपसिंग नाईक साहेबांचे आठवण, त्यांचं कार्य आपल्या सर्वांना आठवण राहील. आणि युवा खासदार म्हणून मी पण प्रयत्न करेन की नंदुरबार लोकसभा मतदारसंघाला, ज्यामध्ये नंदुरबार नवापूर तालुकाही सुद्धा येतं, न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. तेवढंच बोलतो मी आणि 2 शब्द संपवतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. नंदुरबार धुळे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते तसेच राज्य मंत्रिमंडळामध्ये अनेक वर्ष अनेक विभागांमध्ये जबाबदारीने काम करणारे, तसेच नंदुरबार धुळे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची पायाभरणी करणारे स्वर्गीय स्वरूपसिंग नाईक साहेब यांचं काल दुःखद निधन झालं. त्यांच्या परिवारावर मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं आहे. त्यांना त्यात ते दुःख सहन करण्याची परमेश्वर दर्शनासाठी आणि त्यांच्या माननीय आमदार पाडवी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातलं अनेक विभागांनी त्याची जबाबदारी पार पाडताना त्यांनी सर्व समाजांना सोबत घेऊन आदिवासी समाजाला त्यांनी प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना त्या ठिकाणी राबवल्या आणि त्यांचे योगदान जिल्ह्यांसाठी अतिशय मोलाचं ठरलेलं आहे. त्यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण परिसर शोकाकुल झालेला आहे.
त्यांच्या परिवाराला या दुःखात सहन करण्याची शक्ती देऊ. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या मतदारसंघाच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो. धन्यवाद.